नमस्कार भावांनो, हिंदी केसरी मैदानामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, कोणीही व्हिडिओ फेक समजू नका, कारण भरपूर कडनं अपडेट घेऊन आपण ही व्हिडिओ बनवलेली आहे. तर भावांनो, बऱ्याच जणांना खोटे वाटत असेल व्हिडिओ, परंतु ती खोटी नाही आहे. कारण आज आपला बकासूर युवा हिंदी केसरी मैदानामध्ये पळण्यासाठी गेला होता. काल रात्री अचानक नियोजन झालं आणि बकासूर पळण्यासाठी गेला. त्यानंतर तिथे आपला बकासूर गटपास देखील झाला. आज पहिरा होता तो म्हणजेच पंढरी शेठ फडके, दादा सरकार, विगर पनवेल यांच्या सर्जासोबत. तर भावांनो, गुरु शिष्याचा जोड आज एकत्र पळताना दिसला आणि आजच्या मैदानामध्ये 22 सेकंदामध्ये गटपास देखील झाला होता. परंतु भावांनो, आत्ता जस्ट आपल्यापर्यंत अपडेट पोहोचत आहे की आपला बकासूर सेमीला पळणार नाही. याचं कारण काय तर भावांनो, बकासूरच्या गोठ्यावर काही बिल्डर्स लोक अतिक्रम करते, त्यामुळे आपला बकासूर सेमीला पळणार नाही अशी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत आहे. तर भावांनो, बरेच मी व्हिडिओ टाकत असतो, बकासूरच्या गटाचे असतील, सेमीचे असतील. भरपूर जणांना फेक वाटतात व्हिडिओ. तर भावांनो, अपडेट खरी आहे. जर खोटी असली तर भावांनो, तुम्ही अपडेट घ्या, त्यानंतरच कमेंट करा. भावांनो, भरपूर वाईट कमेंट्स येत असतात. तर भावांनो, अपडेट आपण घेतलेले आहे, त्यामुळे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर भावांनो, बकासूर आपला सेमीला पळणार नाही. याचा विषय काय, अजून संपूर्ण एक मोठी व्हिडिओ देखील घेऊन येणार आहे. चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा. खूप वाईट वाटत आहे, कारण आज आपला बकासूर खूप स्पीडने गटपास झाला होता, परंतु आज बकासूर आपला सेमीला पळणार नाही. जर आज बकासूर सेमीला पळाला असता तर नक्कीच गुलालासाठी पात्र झाला असता. गुलालासाठीच नाही तर एक नंबर देखील करताना बघायला मिळाला असता. कारण भावनो, आज गाडीला स्पीड देखील चांगलं लागलं होतं. फक्त नशिबाने साथ दिली पाहिजे होती. तर नक्कीच भावनो, आज बकासूरने गोलाला केला असता. परंतु भावनो, बकासूर सेमीला पळणार नाही अशी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. तर अजून एक फिक्स अपडेट तुमच्यासाठी घेऊन येते, ती म्हणजेच नक्की झालं काय होतं ती अपडेट लवकरच आपल्या चॅनलवरती येणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करा. जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. खूप वाईट वाटतंय. धन्यवाद भावनो.